हवा कोणाची दिसते? राणी लंके, राणीताई निलेश लंके यांची हवा आहे सध्या स्थितीला पार. नाही लंकेश निवडून आम्हाला एवढंच माहिती आहे, बाकी नाही. निलेश लंके, लंके, राणीताई लंके, निलेश लंके, राणीताई लंके. ही उमेदवारच नाही डिपॉझिट सगळ्यांची. या खांद्याचं वाचलं तर वाचलं, नाही 10-12 उमेदवार आहे, 10 तरी डिपॉझिट गेलं म्हणून समजा होती. या खांद्याचं वाचलं तर वाचलं. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते तुम्हाला? निलेश लंके. का वाटतंय राणीताई लंके. का वाटतंय तुम्हाला असं? पहिल्यापासून तोच नेता आहे आमचा, गरिबांना मदत करणारा तोच नेता. त्यांनी त्यांचे जे 4.5 वर्ष ते आमदार होते तेव्हा त्यांनी काय विकास कामं केलेले आहेत? त्यांनी भरपूर गरीब जनतेची भरपूर मदत केलेली त्यांनी. आणि सहजासहजी जसे रस्ते काम झालं, तुमच्या कांद्याला भाव झाले, दुधाला भाव झाले. शेतकरी माणसाला काय पाहिजे? तुमच्या फळांना किंवा जे धान्य निघतंय किंवा जे तुम्ही उत्पादन घेत आहे त्याला जे भाव भेटला तर शेतकरी सुखी, तर शेतकऱ्यांना दुसरं काय पाहिजे? यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला? 50% तर राणीताई लंके. 50%. धन्यवाद. नमस्कार काका, तुमचं नाव सांगा. भाऊसाहेब पवार. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? का वाटतंय असं? काय वाटतंय म्हणजे त्यांचे खासदार आहेत मालक, त्यामुळं आणि आता त्यांचे काम आहेत जरा व्यवस्थित. बाकीचं त्यांना टफ फाईट कोण नाही ना असं. अच्छा. 4.5 वर्ष जेव्हा निलेश लंके आमदार होते तेव्हा त्यांनी काय विकास कामं केलेत? भरपूर केलेले आहेत. तरी काय उदाहरण सांगू शकता तुम्ही? उदाहरण काय, आता पांडुरंग मंदिर दिलं, हे ग्रामपंचायतला हे निधी दिलेला आहे, काही हे रोड त्यांचाच आहे, असे आहेत. आता काही एवढं काय आठवत नाही. हो. तुमचं नाव सांगा काका. भाऊसाहेब मारुती शिंदे. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते तुम्हाला? निलेश लंके. का वाटतंय असं? राणीताई लंके. आपण का वाटतंय ते निवडून येतील? त्यांची हवा काय? ते काम करतात ना सगळे. काय काय काम झाले? काम गावाचे आपलं MIDCतलं, परत अजून मंगल कार्यालय, परत अजून रस्ता बिस्ताची काम चांगली करतात. चांगले झाले. यंदा कोण निवडून येईल असं वाटतं? राणीताई निलेश लंके. राणीताई येतील. बाबा तुमचं नाव काय? वसंतराज. मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते यावेळी? लंकेची. का वाटतंय असं? कामाचा माणूस आहे. काय काय कामं झालीत? हेच समजे आपले सामुदायिक सारे काम व्यवस्थित चालले. कोण निवडून येईल असं वाटतंय मग तुम्हाला? तीच येणार. काका तुमचं नाव सांगा. मायकल शिंदे. हातात नाही. त्यांनी मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? राणीताई लंके. का वाटतंय असं? कारण त्यांचे काम भरपूर झालेले. गावामध्ये स्मशानभूमी, रस्ते, गटार लाईन, ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याची सोय, MIDC, बेरोजगारांचा प्रश्न, सर्व कामं त्यांनी व्यवस्थित केलेले. गावातच नाही तर पूर्ण खासदारकीचा त्यांचा जेवढा लोकसभा मतदारसंघ अख्ख्या त्याच्यामध्ये त्यांचे भरपूर कामं आहेत. त्यामुळे 1,00,000 ते 1,20,000च्या फाट्याने राणीताई लीडवर राहणार. बाबा तुमचं नाव सांगा. जगन्नाथ कोंडीवाले. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? लंकेची राहील. का वाटते असं? का वाटते ते समाजावर त्यांचे फार लक्ष आहे. अच्छा. कामं तर भरपूर आहे, पण कुठल्याही गोष्टीला काय माहिती, पुढे लग्न कार्य प्रत्येक ठिकाणी हजर असते. मग काय वाटतं यावेळी कोण निवडून येईल? राणी लंकेची येणार. धन्यवाद बाबा. काका तुमचं नाव सांगा. दत्तात्रय शिंदे. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? लंके साहेब. का वाटतंय असं? काम चांगले, त्यांनी गोरगरिबांना निम्म्या रात्रीचं मदत आहे. वैयक्तिक माझा स्वतःचा ऍक्सिडेंट झाला होता रांजणगावला, अर्ध्या रात्री मला फोनवर मदत केली. असे काम चांगले आहे भरपूर त्यांचे. तुमचं नाव सांगा काका. दत्तात्रय बापू ढवळे. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? हवा त्यांची कामं भरपूर झालेली आहेत. त्यांची कोणाची? राणीताई निलेश लंके. का वाटतंय असं? कामं भरपूर केलेले, सुखदुःख अतिशयभागी असतात आणि गरिबासाठी झटणार माणूस आहे. राणीताई निलेश लंके निवडून येतात. धन्यवाद. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? निलेश लंकेंची. का वाटतंय असं? काम आहेत चांगले. काय काय कामं केले त्यांनी? भरपूर कामं केलेत. जिल्हा परिषदचे ह्याचे त्याचे सगळ्याचे कामं केलेत पहिलेच, नंतर आमदार केलं, भरपूर कामं केली. भरपूर कामं केली. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय? राणीताई. राणीताई. धन्यवाद. नाव सांगा बाबा तुमचं.
दत्तात्रय दशरथ शिंदे. मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसतीये बाळा? मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसतीये? जे येईल त्याची, कोण येईल? कोणतरी येईल एक जण. एकच जण येईल, पण कोण येईल असं वाटतंय? लंके. का वाटतंय असं? हा? मतदारसंघामध्ये यावेळी हवा कोणाची दिसते? राणी लंके. का वाटतंय असं? 24 तास 365 दिवस लोकांच्या सेवेला उपलब्ध आहे. त्यांचे काही विकास काम आहेत? 4.5 वर्ष जेव्हा निलेश लंके आमदार होते तेव्हा काय विकास कामं झाली? आमदार होते, खासदारही झाले, सगळे कामच त्यांचे. गावात कॉन्क्रीट करणं, गोरगरिबांची मदत करणं, मुख्यमंत्री निधीतून लोकांना मदत करणं, आजारपणाला हॉस्पिटलला मदत करणं सुद्धा आहे. हॉस्पिटलला पण मदत केली. फोन केला ना डायरेक्ट ते मेडिकल वाले सकट सगळं ते मिटवते ते. बरोबर. अर्ध्या रात्री फोन केला तरी हजर असते. त्यांच्यामुळं येणारच तेच निवडून येतं. सगळी सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीमागे. नाव सांगा काका तुमचं? अरुण शिंदे. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसतीये? राणीताई निलेश लंके. का वाटतंय तुम्हाला असं? हे लोकांचे ना समस्या जाणून घेतात. ते आमच्या गावात काही नव्हतं, डांबरीकरण, पाणी योजना, लोकांना सहकार्य, कोणाच्या तक्रारी असो काय ते लगेच निम्म्या रात्री जाऊन मिटवायचं. त्याच्या मागं पब्लिक त्यांच्या मागं आहे, कायम राहणार. कोण निवडून येईल यावेळी असं वाटतंय? तेच येणार आहे, आजच बोलायला थांबलाय त्यांचं. बरं, धन्यवाद. आजी तुमचं नाव सांगा. कुसुम. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसतीये? कोणाची दिसते? लंके आहे ना. काय त्यांचं का वाटतं तुम्हाला तसं? काय नाही वाटत आम्हाला, आहे ना ती बी आमच्या गावातच हे झालेलं आहे. काय झाले तुमच्या गावात? काय झालं? त्यांनी कामं केली, कामं झाली आमच्या गावात. काय काय कामं झाले? काय कामं झाले? सडक झाली चांगली. चांगली सडक झाली हा, का? चांगली कोणत्या झाली. गावचे तुम्ही? वडनेरचे. हा, बरं बरं. सडक केली लंके साहेबांनी. हा, आहे ना आम्हाला माहिती, सभा झाली ती दिवशी. तुम्हाला माहिती का त्यांची जी बायको आहे राणीताई? हाय हाय हाय. ते आता आरतीला आरती ना देवीची आरती. देवीचे कोणती देवी? कोणतं मंदिर आहे? ती दुर्गा मातेची त्या आरतीला आरती ना. अच्छा. हा. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? सध्या मतदारसंघामध्ये राणीताई निलेश लंके यांची हवा आहे सध्या स्थितीला. पारनेरचा का वाटतंय असं? का वाटतंय असं? असं एकंदरीत वाटतं मॅडम का ज्या टायमाला लोकसभेची निवडणूक झाली त्या दरम्यान निलेश लंके यांच्या विरोधात हे 3 उमेदवार एकत्रित होते. साधारणतः माजी आमदार विजयराव आवटी, विजूभाऊ आवटी आणि काशीनाथ दाते सर, तिघं एकत्रित होते. आजच्या परिस्थितीत विधानसभेला अशी गंमत आहे, हे तिघं एकमेकाच्या विरोधात आहे. म्हणजे साधारणतः तुम्हाला सांगतो यांचंच मतदान स्वतः आहे ना डिवायडेशन होणार. यांनी यांच्या स्वतः करता वापरलं. त्या टायमाला निलेश लंके यांना भारी पडले. आज तर हे विभक्त झाले प्रत्येक जण. त्याच्यामुळे ना राणीताई हमखास विजय होणार. जेव्हा 4.5 वर्ष आमदार होते निलेश लंके तेव्हा त्यांनी काय विकास कामं केले? 4.5 वर्षाच्या काळात त्यांनी चांगला विकास झाला. मी म्हणू शकतो एक पारनेर शहरातला नागरिक या नात्याने तुम्हाला सांगू शकतो का त्यांनी आम्हाला जो आत्तापर्यंत पाण्याचा मूलभूत प्रश्न होता तो आत्तापर्यंत त्यांनी मार्गी लावला. व सगळ्यात महत्त्वाचं आहे का पारनेरकरांना ना पिण्याचे पाणी या काही महिन्यात आहे ना उपलब्ध होईल त्यांनी मंजूर केलं. आणि दुसरी गोष्ट अशी काही आपल्या नगर दौंड रोडपासून जे खडकी ते पारनेर तालुक्यात दिवभरा फाट्यापर्यंत त्यांनी ना हायवे मंजूर केला. त्या हायवेच्या माध्यमातून पारनेर शहराला एक ना व्यापारी वर्गाला म्हणा किंवा इतर कोणत्या याला आहे ना त्या दृष्टिकोनातून फायदा पडत. दुसरी गोष्ट अशी आता विकासाच्या बाबतीत म्हणलं तर प्रत्येक जण ते सांगतो विकास आहे ना विकासाच्या बाबतीत बरेच मार्ग आहे का कामं लावले. पण त्याचं कसं आहे अजून संदर्भ वातावरण आहे म्हणजे चर्चेत नाही बाबा. कामं जरा असं कामं आम्ही पाहतो सगळे ते चालू आहे. धन्यवाद. बरं तुमच्या मतदारसंघामध्ये चर्चा कोणाची आहे? हवा कोणाची आहे? हवा तशी सगळ्यांची आहे. हवा आहे सध्या चर्चेमध्ये कोण आहे? पण चर्चेमध्ये सध्या
सध्या राणी लंके चर्चेमध्ये कारण त्यांची कामं आहेत रस्त्याची, पुढे स्मशानभूमी कॉन्क्रिटीकरण, दुष्क्रियाचं कॉन्क्रिटीकरण, कामाच्या दृष्टीने ही जास्त चर्चेत आहे. अच्छा अच्छा. या मतदारसंघामध्ये निलेश लंके आमदार होते, त्यांच्या काळात काय काय विकास झालाय सांगता येईल का? काय काय तुम्हाला आवडतो विकास? कामं झाली रस्त्याची. बर, काय वाटतं यंदाच्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल असं वाटतं? नाही, आता चौरंगी दिलेलं आहे त्यामुळे नेमकी काही सांगताच येत नाही. आवाज सगळ्यांचीच आहे त्यामुळे नेमकी काही चित्र स्पष्ट सांगता येत नाही. बर, धन्यवाद. कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे? आता जे आहे ते त्याला द्यावं लागेल. आता काय त्याला यायला तुमच्या कानावर कोणाचे नाव पडतात म्हणलं सध्या? जेवावं लागेल, लंकेला द्यावं लागेल. लंकेला द्यावा नेलेला आहे म्हणजे. काय म्हणलं? देवाला नेलेलं आहे म्हणजे. हा, बर बर, त्यालाच करायला पाहिजे, दुसरं कोणाला करायला पाहिजे. अच्छा अच्छा. बाबा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? बक्कड संगीत उत्तर. अच्छा, मला सांगा तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या चर्चा कोणत्या उमेदवाराची आहे? राणी लंकेची. अच्छा, कशामुळे असं वाटतंय? त्यांची भरपूर कामं आहेत ना. काही विकास कामांची उदाहरणं सांगता येतील का? आहेत ना. दसकऱ्या विधीची जागा त्यांनी व्यवस्थित केली, गावामध्ये काँक्रीटीकरण केलंय. निलेश लंके या मतदारसंघाचे आमदार होते, तेव्हा त्यांच्या काळातली विकास कामं काही सांगता येईल का तुम्हाला? हेच कामं केली ना त्यांनी. अच्छा. हा, स्मशानभूमी केली, परत डांबरीकरण केलं गावामध्ये, काँक्रीटीकरण, चांगली कामं आहेत त्यांची. बरं, सध्या निवडून कोणी असं वाटतं? तीच येणार निवडून. अच्छा, राणीताई लंके. धन्यवाद. मतदारसंघामध्ये सध्या चर्चा कोणाची आहे? राणीताई लंके. कशामुळे असं वाटतं? कामं केली त्यांनी. काही उदाहरणं सांगतात विकास कामांची? आता देवरा फाटा ते सुपा आता 68 कोटी रुपयाचा रस्ता आहे. 320 कोटी नाही, एवढा 68 कोटी. हा रस्त्याचं काम चालू झाले आता. आमच्या गावात पाईपलाईनचं आहे ना, मुला डॅमवरून ना शेवटच्या स्टेपला ते विखे पाटाने अडवलं होतं. नगरपंचायतीने आमच्या 73 लाख रुपये त्यांना चेक पण दिलेला आहे. त्या कामाचं मनाव घेतलंय. सगळ्या गावातले पोट रस्ते संपूर्ण कॉन्क्रिटीकरण केले. आता माझा छोट्या समाळा याचे 1,15,00,000 रुपये दिले. मार्केट कमी रस्ता आत्ता झाला इथं ते 75 लाख रुपये दिले. जामगावचा रस्ता चालू आहे, तिकडे खंडोबाच्या मळ्यात चालू आहे. त्यांच्या मळ्यात सगळे पोट रस्ते जमिनीला सगळे रस्त्याचं काम केले. जे लंकेने आम्हाला नाही सांगितलं, हे अजितदातांनी ना इथं सभा घेतली जाते सरासाठी. त्यांनी सांगितलं मी लंकेला 2,000 कोटीचा निधी दिलाय. लंकेने आम्हाला नाही सांगितलं आम्ही 2,000 कोटी दिलेत म्हणून. काम चांगलं आहे, सगळ्यांच्या सुखा दुःखात हजर राहतो इथे. त्याच्यामुळे ते मकर मतांनी निवडून यायची. हे उमेदवारच नाही, डिपॉझिट सगळ्यांची. एखाद्याचं वाचलं तर वाचलं, नाही 10-12 उमेदवार आहेत, 10 डिपॉझिट गेलं म्हणून समजा फक्त एखाद्याचं वाचलं तर वाचल. नाही डिपॉझिट नाही जाते सर वाचलं तर वाचल, नाही तर एखादं डिपॉझिट नाही वाचत इथं. माझीच नाही वाचत. माझी 15 वर्ष आमदार होता. मागच्या वेळेला ढुंगांवर करून पडला 61,000 सगळे पक्ष त्याच्याबरोबर होते अख्खेचे अख्खे. आणि आता कोणतरी पैसे दिले म्हणून उभा राहिलाय. खासदारी केला त्या सुजय विखेत की ताकद कोणाची नव्हती. अख्खी खासदार विखे संघ होती, त्याला पडली 92,000. लंकेला पडली 1,40,000 मत. लंकेने कधी तालुक्यात पाऊल साठवलं नाही. कोण पाडाय आले आता हे 12 जणांचे 12 ठिकाणी तोंडे. त्यामुळे लंके 100% मंत्री मला दिला आता 26 तारखेला. त्याच्यामुळे लोक खासदार तेच आहे. विखे पाटलाला पाडायचं एवढं सोपं आहे का? आतापर्यंत जिल्ह्यात कोणी नाही पाळले, लंकेनीच पाळले. लंके लय मुखार मतांनी निवडून येतात. काही लोकांना अडाणी लोक यांना माहीत नाही, काही घेतलेलं नाही, पण लंके लय मतांनी निवडून येतात. आमच्या पारणीमध्ये 17 नगरसेवक, त्याचे 13 नगरसेवक यांच्या सगळे. इथं आम्ही बाहेरचे माणसं नाही, संध्याकाळच्या बाहेर प्रचाराला निघलो ना, गावातली 500 माणसं असेल आमच्या प्रचाराला. शिवाय आमच्या सगळ्या महिला बाहेर प्रचाराला आहेत. त्यामुळे लंके 100% निवडून, काय निस्ता निवडून नाही येणार, महाराष्ट्रातल्या टॉप लेवलच्या 5 मध्ये असणार. अच्छा, हो, ठीक आहे, धन्यवाद. बाबा तुमचं काय मत आहे? तुमचं नाव काय आधी सांगा. अच्छा, काय वाटतं तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? त्यांच्या विकास कामांबद्दल काय मत आहे तुमचं? कसं आहेत काम? मळ्यांनीच रोड केले त्यांनी 2 कोटीचे. अजून काय काय विकास कामं सांगता येतील? विकास काम तिथे खंडोबाचा 1 कोटी 10 लाखाचं काम चाललंय. अजून यांच्या मळ्यात रस्ता केला, भैरवनाथ मंदिर तिथे गाडूचा रस्ता केला, तिकडे गाडी पाणी आणा जातो तो रस्ता केला 40 लाखाचा. तिथं लाईट बीट तिथे पोल येऊन पडले, 10-15 सभा मंडप दिले, पोल बसवतात. शाळेच्या विद्यार्थ्यांना 15 लाख सायकली वाटल्यात त्यांनी. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कोणाकडून करा मोठ्या स्पॉन्सर कोणा 15 लाख सायकली वाटल्या मुलामुळे. काही काम कोण
साधं कोणाचं दवाखान्याचं काम असेल तर ते कोणाला तरी सांगून देतो. कोणता दहावा असेल, मौत असेल, परवा दिवस असू, लग्न असू, त्यांच्या घरातला कोणतरी प्रतिनिधी हजर असतो. नाही दिवसा टाइम मिळाला ते संध्याकाळचं वरातीपर्यंत तरी येणारच घरात कोणी लहान पोरग जाऊ त्यांच्या काय चिठ्ठी लागत नाही, काय नाही. तो आपल्याला असा पसरला असा खालीच पसरवतो, त्याला काही घरात एवढं भारी नाही कोणी एवढी त्याची. धन्यवाद. हे अहमदनगर लाईव्ह 24 नावाचं न्यूज चॅनल आहे, त्यासाठी काय वाटतं यंदा तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येईल असं वाटतं? अच्छा, धन्यवाद. नाही लंकेश निवडून येणार, आम्हाला एवढंच माहिती आहे, बाकी नाही. आमचे रस्ते झाले. बरं, विकास कामं काय दिसतात ते सांगता? विकास कामं चांगली. आमच्या मळ्यात रस्ता आला 25 लाखाचा, एक परत ती वरला काढा किती 80 लाखाचा. हा 2 कोटीची कामं केली तिने, चांगले आहे ती. बरं, यद्दा मतदारसंघामध्ये सध्या चर्चा कोणाची जास्त वाटते? लंकेची. निवडून कोणी नसं वाटतं? लंकेच्या ना. अच्छा, त्यांच्या पत्नी उभ्या आहेत आता. राणीताई लंके निवडून येईल, बाकी काही नाही विषय. अच्छा, तुमचं काय मत आहे? याच्या पुढे काही नाही आमचं, आम्हाला तेवढंच माहिती. तर तुमचं नाव काय? अमित जाधव. अच्छा, काय वाटतं तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या चर्चा कोणाची आहे, हवा कोणाची आहे? चर्चा फक्त राणीताई निलेश लंके. कशामुळे असं वाटतं बरं? विषय असा आहे, नेते खासदार नव्हते त्यावेळेपासून त्यांचे आई वडील निलेश लंके असतील 24 तास 365 दिवस लोकांसाठी देतात. लोकांच्या सुखा दुःखात त्यांचा भाऊ असेल, त्यांची बायको असेल, वडील असेल. वडिलांचं वय आता त्यांचं 84-85 वय, तर ते सकाळी घरातून 8 वाजता निघते, संध्याकाळी घरी जायचा टाइमिंग नसतो. आणि जर आमच्या सुखादुखात जर हे माणसं येत असतील तर लोकांच्या मागे राहून उपयोग नाही ना काही. म्हणजे विरोधी उमेदवारी त्यात आमच्या शहरात 40 वर्ष झालं राहते, पारनेर शहरात काशीनाथ दाते सर. ते कधीच सामान्य माणसाच्या कधी सुखात नाही, दुखात नाही, कधी त्यांचे मुलं दिसतच नाही, म्हणजे शहरात नाही. ते ज्या गटात जिल्हा परिषद सदस्य झाले का तिकडच शिडत येतात. आणि मग हे लोक लंके घराने जर 24 तास माणसांमध्ये, मग काही अडचण नाही त्यांच्या मागे राहिला, असा विषय. बरं, त्यांची काही विकास कामं सांगता येतील तुम्हाला? कोणाचे? लंकेताईंची किंवा निलेशजी लंके या मतदारसंघामध्ये आमदार होते त्यावेळेची कामं काय आहेत, विकास कामं? तालुक्याचा विषय सोडा, पारनेर शहराचा विषय तुम्हाला सांगतो. निलेश लंके ज्यावेळेस आमदार होते, नगरपंचायत त्यांच्या ताब्यात आली, पारनेर शहरामध्ये त्यांनी 235 कोटीचे काम केले. आजही तुम्ही आमच्या गाडीवर बसा, तुम्हाला प्रत्येक वार्डात त्यांचं काम चालू आहे. फक्त हे काम 2.5 वर्षात केले त्यांनी. म्हणजे माझं वय चाललेलं आहे आता 37 वर्षात पारनेरचा पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर असताना त्यांनी ज्यावेळेस ते आमदार झाले, ज्यावेळेस अजितदादाही चालते, त्यावेळेस त्यांच्याकडून 75 कोटीची मुळा धरणावरून पाईपलाईन मंजूर केली. पाईपलाईनचे ज्यावेळेस नगरपंचायतीने 75 लाख रुपये सुद्धा भरले. पण तत्कालीन माझे आपले पालकमंत्री त्यांनी त्याच्यात खो घालण्याचं काम केलं. आणि लोकसभेचं इलेक्शन लागलं त्यावेळेस विखे साहेबांनी ते आमची पाईपलाईनची योजना अडवून धरली. आणि मग एवढे काम आमच्या लंके साहेबांनी पारनेर शहरात 235 कोटी रुपयाचे काम केले. फक्त 2.5 वर्षात केलं, अजून 2.5 वर्षात जायचं, अजून 2.5 वर्षात अजून 500-200 कोटी रुपयाचे काम करू, अशी अपेक्षा आहे. एकंदरीत इथली कामं आणि विकास बघता काय वाटतं, तुमचा कल कसा आहे की मतदारसंघात यंदा निवडून कोणी असं वाटतं? मतदारसंघात राणीताई लंकेशिवाय पर्याय नाही. मी तुम्हाला मागाशी सांगितलं 24 तास 365 दिवस माणसात समाजात राहणारे व्यक्ती म्हणजे निलेश लंके, राणीताई लंके आणि त्यांचा लंके परिवार. याच्या जीवावर ते आमदार होणार. धन्यवाद.